नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहे झणझणीत आणि चटपटीत झटपट होणारी कांदा लसूण मसाला चटणी. कोल्हापूर स्पेशल ही कांदा लसूण मसाला चटणी आहे. बऱ्याचदा असं होतं की घरात साठवणीचा कांदा लसूण मसाला संपला जातो आणि नवीन कांदा लसूण मसाला बनवेपर्यंत आपल्याकडं हा एक उत्तम पर्याय आहे. तर झटपट तुम्ही अशा प्रकारची कांदा लसूण मसाला चटणी बनवू शकता. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण इथे 1 वाटी सुकं खोबरं घेतले. जर ग्राममध्ये जर मोजलं तर 200 ग्राम आपले हे खोबरं आहे आणि जवळपास माझे 250 ग्राम कांदे होते. तर 200 ग्राम खोबरं वापरायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर इथे मी 4 ते 5 लसूणच्या गड्डी व्यवस्थित सोलून आपण अशा प्रकारे लसूणच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर लसूण आपल्याला हा सोलून घ्यायचा व्यवस्थित. आणि इथे आपण 1 मोठा चमचा जिरं वापरणार आहे आणि 1 छोटा चमचा आपण इथे मीठ वापरले. त्याचबरोबर साधारणतः 1.5 ते 2 चमचे आपल्याला बॅडगी मिरची पावडर वापरायची आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला कांदा लसूण मसाल्यासाठी लागणार आहे आणि लागेल तसं तेल. तर सगळ्यात अगोदर आपण हे जे कांदे आहेत ते चिरून घेऊया. तर बऱ्याचदा कोल्हापुरी जो कांदा लसूण मसाला असतो त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ म्हणजेच मसाले टाकले जातात. पण ही झटपट कांदा लसूण मसाला चटणी आहे, जेणेकरून तुम्ही तात्पुरतं भाजीसाठी वापरू शकता. म्हणजेच व्हेज किंवा नॉनव्हेज भाजीला अशा प्रकारची जर चटणी तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवलात तर कमीत कमी 15 ते 20 दिवस टिकेल अशी ही चटणी आहे. आणि नॉर्मली आपण जो आपला साठवणीचा कांदा लसूण मसाला असतो त्यामध्ये वेगवेगळे मसाल्याचे काळे मसाल्याचे जे पदार्थ असतात म्हणजे खडा मसाला, ज्यात चक्रफूल असतं, दगडफूल असतं, तमालपत्र असतं. तर अशा बऱ्याच तुम्ही पदार्थ वापरून साठवणीचा कोल्हापुरी मसाला बनवत असता. पण त्या मसाल्याला एक ऑप्शन म्हणून अशा प्रकारची आपण झटपट चटणी जर बनवून ठेवली तर ही खाण्यासाठी अतिशय छान लागते आणि इवन ही चटणी तुम्ही एखाद्या चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. इथे आपण आपले कांदे व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत. तर आता एका पॅनमध्ये सगळ्यात अगोदर आपण जे सुकं खोबरं आहे ते खोबरं टाकून घेऊया. खोबरं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलं आहे. तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल तर ते खिसून जर वापरलं तरी चालेल. आणि आता हे खोबरं थोडं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. खूप छान ही चटणी होते. इवन तुम्ही भाजीसाठी किंवा नॉनव्हेज भाजीसाठी सुद्धा अशा प्रकारे झटपट चटणी बनवून वापरू शकता. म्हणजे कुठल्याही भाजीला एक छान ग्रेव्ही तयार होते. म्हणजे घट्टसर ग्रेव्ही या चटणीमुळे येऊ शकते. आता आपलं खोबरं भाजून झाले, मी काढून घेतलं आहे. त्याचबरोबर आता आपण साधारणतः 4 मोठे चमचे ऑइल टाकलेलं आहे. थोडंसं ऑइल गरम झालं की मग आपण त्यात कांदा टाकूया. तर इथे मी खोबऱ्याचं तेल वापरलेलं आहे. तुम्ही शेंगदाणा तेल किंवा करडई तेल जरी वापरलं तरी चालेल. पण खोबरे तेलामुळं ही चटणी अजून छान लागते. मला ही चटणी नुसती अशी आपली भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला खूप जास्त आवडते. खरंच खूप छान चटणी होते. तुम्ही एकदा तरी या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला कोल्हापुरी साठवणीचा मसाला हवा असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण लवकरात लवकर साठवणीचा कोल्हापुरी मसालासुद्धा अपलोड करूया. तर इथे आता आपण कांदे व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. थोडेसे आपले लालसर झाले की मग त्यात लगेच आपल्याला लसूण ॲड करायचं आहे. तर लसूणसुद्धा आपल्याला व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. इथे 1 चमचा मी साधारणतः जिरं टाकलेलं आहे. आणि आता आपण हे व्यवस्थित आता एक मीडियम गॅसवर अजून थोडासा आपला कांदा लाल होईपर्यंत आपण परतत राहूया. सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून कांदा खाली चिटकणार नाही किंवा एकाच दिशेने तो करपला जाणार नाही. आता यावर आपण मीठ टाकूया, जेणेकरून कांदा लवकर आपला असा तळला जाईल. बघा, लालसर झालेला आहे कांदा. आता व्यवस्थित आपण हे हलवून घेऊया आणि मीठ टाकलं की मग कांदा थोडासा लवकर हा परतला जातो. तर आता आपण यामध्ये जे आपलं बॅडगी मिरची पावडर आहे तेही ॲड करूया. ते थोडं तिखटास कमी असतं, पण त्याचा कलर खूप छान येतो. आणि जे सुकं खोबरं आपण भाजून घेतलं होतं 1 वाटी, तेही यात ॲड करूया. तर आता व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला इथे दिसत असेल की या चटणीचा कलर अप्रतिम आलेला आहे. खूप छान लागतं. हवं तर तुम्ही असंच खाऊ शकता किंवा हे मिक्सरमध्ये तुम्ही असं मोठं मोठं वाटून घेऊ शकता. माझ्याकडे एक चॉपर आहे, तर त्या चॉपरमध्ये हे मी थोडंसं मिन्स करून घेणार आहे. खूप जास्त असं बारीक करायचं नाही आहे आपल्याला आणि खूप जास्त असं
एकदम मोठंही ठेवायचं नाही. तर ते थोडंसं ओबडधोबड आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. जर अशा प्रकारे चॉपर नसेल तर खलबत्त्यात जरीही तुम्ही चटणी वाटून ठेवलात तर तीही खूप छान लागते. आता 1-2 मिनटं अशा प्रकारे आपण हे फिरवून घेऊया आणि मोठी मोठी चटणी तयार करून घेऊया. खूप छान होते ही कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी. तर बघा अशा प्रकारे मी मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे. तर याचा कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे. खूप छान कलर येतो बॅड मिरचीमुळं. आणि या अगोदर आपण काळा मसाला कसा बनवायचा किंवा लाल मसाला चटणी कशी बनवायची हे सगळे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. तर तुम्ही तेही बघू शकता. छानपैकी तयार आहे. आता मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर मस्तपैकी आपली अशी ही कांदा लसूण मसाला चटणी तयार आहे खाण्यासाठी. नक्की ट्राय करून बघा आणि वेगवेगळ्या भाज्यामध्ये व्हेज नॉनव्हेज भाजीसाठी सुद्धा यूज करू शकता. जर रेसिपी खूप आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, जेणेकरून तुम्ही कुठलंही नोटिफिकेशन मिस करणार नाही. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.